नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील पोयम घेणार आहोत. पोयमचं शीर्षक आहे इफ 3.1. पोयमचे पोएट आहेत रुद्रयार्ड किपलिंग. तत्पूर्वी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जर तुम्ही आमच्या या फ्री एज्युकेशनल पोर्टल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पोएमचं टायटल आहे इफ. पोएट आहे रुद्रयार्ड किपलिंग. तर रुद्रयार्ड किपलिंग जन्म आहे 1865 to 1936. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom in both prose and verse. In the late 19th and early 20th century, he was awarded the Nobel Prize for Literature. In 1907, at the age of 42, he was the first writer writing in English to receive the prize. This poem deals with advice given by father to his son. आता या पोएममध्ये पोएटनी हे सांगितलं आहे की या कवितेतील एक वडील आहे, आपल्या मुलांबरोबर आयुष्याची वेगवेगळी गृहीते मांडत आहे आणि त्यात दडलेल्या उत्तरांमध्ये एक उत्तम व्यक्ती घडवण्याचे आणि माणूस म्हणून यशस्वी होण्याचे मार्ग त्याला सापडणार आहे, ते त्याचे वडील त्याला समजावून सांगत आहे. तर या पोएममधून आपल्याला फार काही शिकायला मिळते. आणि तर आपण पोएमकडे वळूया. पहिला स्टांजा आहे इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू or losing theirs and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting or being lied about, don't deal in lies or being hated. Don't give way to hating and yet don't look too good nor talk too wise. आता कवितेच्या सुरुवातीलाच पोएमच्या सुरुवातीलाच पोएट म्हणतात की इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लॉसिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू. जेव्हा पोएट इथे म्हणतो की जेव्हा इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू. आता कीप युअर हेडचा अर्थ होतो डोके शांत ठेवणे किंवा शांत राहणे. पोएट इथे म्हणतात की जेव्हा इतर सर्वांच्या रागांचा पारा चढलेला असेल, म्हणजे इतर सगळे तुझ्यावरती काय झालेले असतील, रागावलेले असेल. आर लॉसिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. तुझ्यावर ब्लेमिंग म्हणजे काय करणे, दोषारोपण करणे. तुझ्यावर कोणी दोषारोपण करत असतील तर तू काय करायला पाहिजे की कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू. तुझे डोके तू शांत ठेवून संयमित आणि संतुलितपणे विचार करायला पाहिजे. 2 ओळींचा अर्थ असा आहे की इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू लॉसिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. जेव्हा इतर सर्वांच्या रागाचा पारा चढलेला असेल, जेव्हा सर्व लोक तुझ्यावर ब्लेमिंग करत असेल, तुझ्यावर दोषारोपण करत असतील, तेव्हा तू मात्र तुझं डोकं कसं ठेवायला पाहिजे, डोके शांत ठेवून, कीप युअर हेड, डोके शांत ठेवून संयमित आणि संतुलितपणे विचार करायला पाहिजे. असा या 2 ओळींचा अर्थ पोएटने इथे आपल्याला सांगितलेला आहे. नेक्स्ट, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. आता दुसऱ्या 2 ओळीमध्ये पोएट इथे म्हणतात की जेव्हा
इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ, जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत असतील, मात्र तुझा तुझ्यावर विश्वास असायला पाहिजे. इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू, जेव्हा सगळे लोक तुझ्यावर डाऊट घेत असेल, अविश्वास दाखवत असेल, तर तू मात्र तुझ्या स्वतःवर विश्वास असायला हवा. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू, आणि तरीही बोलणे समजून घेण्याचा जरी तुला कोणी समजावून सांगत असेल तर त्यांचं बोलणंही तू काय करायला पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्या विचारांचा तू काय करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे. म्हणजे मेक अलाउन्स म्हणजेच काय की सगळ्यांचे म्हणणे तू विचारात घ्यायला पाहिजे. या दुसऱ्या 2 ओळींचा अर्थ असा आहे की इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू, जेव्हा सगळे लोक तुझ्यावरती डाऊट घेत असतील, अविश्वास दाखवत असतील, तेव्हा तू मात्र तुझ्या स्वतःवर काय ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. त्यानंतर इतर कोणी तुला समजावून सांगत असेल तर त्या व्यक्तीच्या विचारांचा तू आदर करायला पाहिजे. अतिशय साधी आणि सरळ पोयम आहे, तर तुम्ही ते समजावून घ्या. त्यानंतर इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बिंग लायड अबाउट डोंट डील इन लाईज. आता प्रत्येकाला सर्वांची मनं जिंकणं शक्य नसते, तेव्हा इथे पोएट असे म्हणतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तू काय ठेवला, संयम ठेवू शकलास किंवा वाट पाहण्याची चिकाटी तुझ्याजवळ असेल, वाट पाहण्याची काय असेल, चिकाटी तुझ्याजवळ असेल, म्हणजे वाट पाहण्याची इच्छाशक्ती तुझ्याजवळ असेल, तर तुझे भविष्य काय होईल, उज्ज्वल होईल. तुझे भविष्य काय होईल, उज्ज्वल होईल. त्यानंतर और बिंग लायड अबाउट यू, लायड म्हणजे काय, खोटे बोलणे. तुझ्याविषयी कोणी असत्य बोलत असताना तू जर शांत राहू शकलास, तू कसा राहू शकलास, शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरवणे अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकलास, तर तू माणूस म्हणून विजय तुझाच आहे. माणूस म्हणून विजय कोणाचा आहे, तुझाच आहे. इथे पोएट काय म्हणतो बघा, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बिंग लायड अबाउट डोंट डील इन लाईज, कोणत्याही परिस्थितीमध्ये तू काय ठेवायला पाहिजे, संयम ठेवायला पाहिजे. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी काय करायला पाहिजे, वाट बघायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तू संयम ठेवू शकलास, वाट बघू शकलास, तुझ्यामध्ये वाट बघण्याची चिकाटी असेल, इच्छाशक्ती असेल, तर तुझे भविष्य काय आहे, उज्ज्वल आहे. त्यानंतर और बिंग लायड अबाउट डोंट डील इन लाईज, तुझ्याविषयी कोणी असत्य बोलत असताना तू जर त्या परिस्थितीमध्ये तू जर शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरवणे अशा गोष्टींपासून स्वतःला तू दूर ठेवू शकलास, तर माणूस म्हणून विजय कोणाचा आहे, तुझाच आहे. त्यानंतर या स्टांजामधल्या लास्ट लाईनमध्ये सांगितलेलं आहे, और बिंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग, और बिंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग अँड इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. कुणी तुझा तिरस्कार करत असेल, काय करत असेल, तिरस्कार करत असेल, तुला कोणी कमी लेखत असेल, अशा वेळी स्वतःवर त्याचा नकारात्मक परिणाम तू होऊ दिला नाहीस. तुला कोणी कमी लेखत असेल तर त्या गोष्टीचा तू तुझ्या मनावर परिणाम होऊ दिला नाहीस, तर तू परिस्थितीवर नक्की विजय मिळवशील. नक्की विजय मिळवशील. आणि अँड इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज, आणि हे सर्व करत असताना स्वतः आदर्श महान असल्याचा भाव मनात बाळगला नाहीस किंवा सर्वज्ञ असल्याचा इतरांसमोर देखावा निर्माण केला नाहीस,
तर हे जग तू जिंकलंच, परंतु सर्वांच्या मनात आदराचे व आपुलकीचे स्थान निर्माण करशील. लास्ट लाईनमध्ये सांगितलेलं आहे पोएटनी की अँड इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. तुझ्याविषयी कोणी असत्य और बिंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग अँड इट डोंट टू लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. तुझ्याविषयी कोणी असत्य बोलत असताना तू शांत राहू शकलास किंवा इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरवणे अशा गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवू शकलास तर तू माणूस म्हणून विजयी तुझाच आहे. कुणी तुझा तिरस्कार करत असेल और बिंग हेटेड, हेटेड म्हणजे काय, तिरस्कार करणे. जर तुझा कोणी तिरस्कार करत असेल, त्यानंतर डोंट गिव्ह वे टू हेटिंग, डोंट गिव्ह, तुला जर कोणी कमी लेखत असेल आणि या परिस्थितीत तू त्याचा नकारात्मक परिणाम तू तुझ्या मनावर जर होऊ दिला नाहीस, त्यानंतर इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. आणि हे सर्व करत असताना तू स्वतःला जर महान समजलं नाही, तू स्वतःला खूप महान समजलं नाही किंवा फुशारक्या मारल्या नाहीस, इतरांसमोर आपण चांगलं असण्याचा, सर्वज्ञ असण्याचा जर देखावा निर्माण केला नाहीस, तर तू हे जग जिंकलंच, परंतु सर्वांच्या मनात तुझ्याबद्दल आदराचे व आपुलकीचे स्थान निर्माण करशील. असं पहिल्या स्टांजामध्ये पोएटने इथे सांगितलेलं आहे. आता यामध्ये भरपूर सारे फिगर ऑफ स्पीच आलेले आहे, पण फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, अलंकार, हे तुम्हाला मी पुढल्या लेक्चरला समजावून सांगेन. त्यानंतर दुसरा स्टांजा आहे, इफ यू कॅन ड्रीम नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन थिंक नॉट मेक थॉट्स युअर एम. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्थ अँड डिझास्टर अँड ट्रीट those two impostors just the same. If you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the thing you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. आता इथे पोएट म्हणतो दुसऱ्या स्टांजामध्ये की if you can dream and not make dreams your master. तू स्वप्ने जरूर पहा. इफ यू कॅन, तू स्वप्ने पाहू शकतो. ड्रीम म्हणजे काय, स्वप्ने. तू स्वप्ने जरूर पहा, पण स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस. नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, पण स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस. म्हणजे स्वप्नांच्या बळी पडू नकोस, स्वप्नांच्या आहारी जाऊ नकोस. If you can think and not make thoughts your aim. सखोल, चौफर विचार कर. सखोल, तू विचार कर, चौफेर विचार कर, पण विचारांमध्ये भरकटू, थॉट्स म्हणजे काय, विचार, पण विचारांमध्ये भरकटू नकोस. स्वतःला हरवू देऊ नकोस. तुझं एम काय आहे हे मात्र तू लक्षात ठेव. समजले? त्या दोन ओळीमध्ये हे सांगितलेलं आहे, इफ यू कॅन ड्रीम, तू स्वप्ने बघ, अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. स्वप्ने बघ, पण त्या स्वप्नांच्या आहारी जाऊ नको, त्या स्वप्नांना तू बळी पडू नको किंवा स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस. त्यानंतर इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. सखोल, चौफेर विचार कर, पण विचारांमध्ये मात्र तू भरकटू नकोस, स्वतःला हरवू देऊ नकोस. इफ यू कॅन मीट विथ ड्रीम्स अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. ट्रिम्थ म्हणजे विक्ट्री, विक्ट्री म्हणजे काय, विजय. आणि इम्पोस्टर्स म्हणजे भोंदू लोक. तर इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्थ अँड डिझास्टर्स, आयुष्यात तुला अफाट यश मिळो. ट्रिम्थ म्हणजे काय, विजय. विजय म्हणजेच काय, यश. आयुष्यात तुला अफाट यश मिळो अथवा प्रचंड अपयश. डिझास्टर्स म्हणजे काय, अपयश. तुला आयुष्यात यश मिळो अथवा अपयश मिळो. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. आनंदाचे किंवा दुःखाचे मुखवटे घालून
येणाऱ्या या दोन्ही परिस्थितींना तू एकाच प्रकारे सामोरे जायला पाहिजे. त्यांचा समान भावनेने तू स्वीकार करायला पाहिजे. कोणत्या भावनेने? समान भावनेने तू काय करायला पाहिजे? स्वीकार करायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. हे जर तू करू शकलास तर तू खऱ्या अर्थाने यशस्वी झालाच म्हणून समज. त्यानंतर अँड ट्रीट दोज इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. तू सांगितलेल्या एका वक्तव्याचा म्हणजे सत्याचा किंवा गोष्टीचा काही अविश्वासू लोक, इम्पोस्टर्स म्हणजे अविश्वासू लोक, भोंदू लोक, लोकांकडून स्वार्थासाठी किंवा इतरांच्या फसवणुकीसाठी विपर्यास केला गेला, गैरव्यापार केला गेला तरी तू त्याकडे लक्ष देऊ नकोस. तू त्याकडे काय करू नको? लक्ष देऊ नकोस. त्यानंतर ट्विस्टेड बाय न्यूज म्हणजे कनिंग ऑर डिसऑनेस्ट पीपल. असे डिसऑनेस्ट म्हणजे अविश्वासू लोक तुला भरपूर सारे मिळतील, परंतु त्या लोकांकडे तू मात्र काय करू नको? लक्ष देऊ नकोस. किंवा इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. तू सांगितलेल्या एखाद्या वक्तव्याचा म्हणजे एखाद्या सत्याचा किंवा एखाद्या सत्य गोष्टीचा अविश्वासू लोकांकडून स्वार्थासाठी किंवा इतरांच्या फसवणुकीसाठी विपर्यास जर होत असेल, तुझ्या वक्तव्याचा किंवा तुझ्या सत्याचा विपर्यास होत असेल, तुझा गैरवापर होत असेल तर तू त्याकडे काय करू नको? लक्ष देऊ नकोस. Or watch the things you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. किंवा तू कष्टाने मेहनतीने घडवलेल्या गोष्टी बिघडताना नष्ट होताना पाहून तू खचून न जाता आहे ते स्वीकारून त्या विखुरलेल्या गोष्टींना तुझ्या क्षमतेनुसार नव्याने आकार तू देऊ शकलास तर संपूर्ण जग कवेत घेण्यास तू समर्थ होशील. Or watch the thing you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. तू कष्टाने मेहनतीने घडविलेल्या गोष्टी बिघडताना नष्ट होताना पाहून तू खचून जायला नको. त्यानंतर आहे ते स्वीकारून पुन्हा विखुरलेल्या गोष्टींना तुझ्या क्षमतेनुसार नवीन आकार देण्याचा तू काय करायला पाहिजे? प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे जर तू करू शकलास तर संपूर्ण जग कवेत घेण्यास तू समर्थ होशील. म्हणजे संपूर्ण जग तुझ्या कवेत येईल. हा आहे दुसरा स्टांजा. त्यानंतर थर्ड स्टांजामध्ये पोएटनी सांगितलेलं आहे की इफ यू talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch. If neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can fill the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more you will be a man, my son. इथे लास्ट स्टांजामध्ये पोएट म्हणतात की इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स म्हणजे काय? गर्दी. आता अँड कीप युअर व्हर्च्यू म्हणजे काय? कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल अंडर एनी कंडिशन म्हणजे सद्विवेक बुद्धी. तर पोएट इथे म्हणतात इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. सर्वसामान्यांच्या गर्दीत मिसळून वागताना बोलताना आपली सद्विवेक बुद्धी म्हणजे कीप युअर व्हर्च्यू म्हणजे आपली सद्विवेक बुद्धी तू हरवू दिली नाहीस. तर और वॉक विथ किंग्स नॉर लॉस द कॉमन टच किंवा उच्च भ्रूच्या सहवासात, लॉस द कॉमन टच, उच्च भ्रूच्या सहवासात म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासात राहूनही
आपले पाय जर तू जमिनीवर स्थिर ठेवू शकलास, म्हणजे आपले पाय जर तू जमिनीवर स्थिर ठेवू शकलास, साधेपणाची कास सोडली नाही, जर तू एकदम तुला जर यश मिळालं असेल, तू जर वरच्या पदावर गेला असेल किंवा उच्च भ्रूच्या म्हणजे उच्च लोकांच्या सहवासात जर तू आला असेल आणि तरीसुद्धा तू आपले पाय जमिनीवर रोवून ठेवले, म्हणजे तुला जर अभिमान झाला नाही, तर तू खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखला जाशील. वडील एका आपल्या मुलाला समजावून सांगताना म्हणतात की जर इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, तू सर्वसामान्याच्या गर्दीत मिसळून वागताना बोलताना आपली सत्सद विवेक बुद्धी हरवू द्यायला पाहिजे नाही. त्यानंतर और वॉक विथ किंग्स, तू जर किंग सोबत चालत असेल, म्हणजे तू जर मोठ्या उच्च व्यक्तींच्या सहवासात जरी असलास तरी तू तुझे पाय जर जमिनीवर रोवून ठेवू शकलेस, साधेपणाची कास जर तू सोडली नाहीस, तर तू खऱ्या अर्थाने काय बनशील, एक अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखला जाशील. त्यानंतर नेक्स्ट लाईनमध्ये बघा, इफ नायदर फोज म्हणजे शत्रू, नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. शत्रू असो वा प्रिय मित्र, फोज म्हणजे शत्रू असोत वा प्रिय मित्र, जेव्हा कुणीही तुला दुखवू शकणार नाही, सर्वांना तुझ्या मनात समान स्थान असेल. जर तू असा वागलास, म्हणजे वरच्या 2 ओळींप्रमाणे जर तू वागलास, तर शत्रू असोत वा प्रिय मित्र, जेव्हा कुणीही तुला दुखवू शकणार नाही, सर्वांना तुझ्या मनात समान स्थान असेल. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, सर्वांशी तुझी वर्तणूक सारखी असेल. सर्वांशी तुझी वर्तणूक कशी असेल, काउंट विथ यू म्हणजे काय, बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू, सगळे लोक तुझ्यासमोर तेवढेच महत्त्वाचे, सारखे महत्त्वाचे असतील, तर तेव्हा तू माणूस म्हणून या जगातील तुझे स्थान उंचावेल. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, सर्वांसोबत तू सारखी वर्तणूक जर केलीस, तेव्हा माणूस म्हणून या जगातील तुझे स्थान काय असेल, उंचावेल. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट, आणि ते शेवटी म्हणतो पोएट की इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजे काय, टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, तर तेव्हा तुझीच वेळ असेल. शत्रू असोत किंवा प्रिय मित्र असो, जेव्हा कुणीही तुला दुखवू शकणार नाही, सर्वांना तुझ्या मनात समान स्थान असेल, सर्वांशी तुझी वर्तणूक सारखी असेल, तेव्हा माणूस म्हणून या जगातील तुझे स्थान काय होईल, उंचावेल. आता शेवट सांगितलं आहे की विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन्स म्हणजे काय, मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग. सरणाच्या काळाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जेव्हा तू जाणशील, सरणाच्या शेवटच्या काळाचे प्रत्येक क्षणाचे मोल जेव्हा तू जाणशील, सरणारे प्रत्येक मिनिट तू सत्कारणी लावू शकशील. विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन म्हणजे काय, मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग, म्हणजे तू प्रत्येक सेकंड जर वाया घालवला नाहीस, तर पुरेपूर जगलास, तेव्हा आणि तरच तू काय झाला, पुरेपूर जगला असं होईल. की विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट. सरणाच्या काळाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जर तू जाणून घेतले, प्रत्येक मिनिट सत्कारणी तू लावू शकलास, ते 60 सेकंद तू पुरेपूर जगशील, तेव्हा आणि तरच अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन, सारे विश्व तुझ्यासाठी काय होईल, खुले होईल आणि इथली प्रत्येक गोष्ट तुझी असेल. इथली काय असेल, प्रत्येक गोष्ट तुझीच असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे माझ्या मुला, तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील. बघा, एक वडील आपल्या मुलाला सांगताना म्हणतात की
हे विश्व तुझेच आहे, हे विश्व काय आहे, तुझेच आहे. पण या विश्वात जगताना तू कसं जगायला पाहिजे हे सांगताना कवी ते वडील आपल्या मुलाला सांगतात की सारे विश्व तुझ्यासाठी खुले आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट तुझी असेल. असं जर तुला वाटत असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे जर तू जगलास माझ्या मुला, तर तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील. थँक्यू.